नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एक रॉयल डेझर्ट, शाही तुकडा. हा गोड पदार्थ तळलेल्या ब्रेडच्या तुकड्यांना केशर पाण्यातून तयार केला जातो. मग चला सुरुवात करूया. शाही तुकडा बनवण्यासाठीचे लागणारे साहित्य: पिस्ता, काजू, बदाम, वेलची पूड, केसर, 2 चमचा कस्टर्ड पावडर, 2 चमचा मिल्क पावडर, 2 चमचा तूप, काही ब्रेड, 1 कप साखर आणि 1 कप पाणी. आता येथे एका बाजूला मी दूध गरम करायला ठेवले आहे आणि दुसऱ्या बाजूला मी साखरेचं सिरप बनवायला तयार करणार आहे. साखरेचं सिरप तयार करण्यासाठी येथे मी 1 कप पाणी आणि 1 कप साखर असं एकत्रित करून आपल्याला साखरेचं सिरप बनवून घ्यायचे आहे आणि साखर पूर्णपणे विरघळोस्तोपर्यंत त्याला हलवून घ्यायचे आहे. आता येथे मी पिस्ता, बदाम आणि काजू ह्याला बारीक करून घेतलेले आहे. साखर पूर्णपणे विरघळून झाल्यानंतर त्यात आपल्याला आता केशर ॲड करायचं आहे. केशर ॲड केल्याने साखर सिरपला चांगला कलर येईल. आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण ह्यात वेलची पूड आपल्याला घालायची आहे. आता या साखर सिरपमध्ये आपण जे केशर आणि वेलची पूड घातले होते ते आपण चांगले फ्लेवर येण्यासाठी घातले होते आणि त्याला उकळून द्यायचं आहे. आता हा आपला असा चिकट पाक तयार झालेला आहे. आता येथे मी ब्रेडचे कॉर्नर कट करून घेत आहे. असे चारी बाजूने आपल्याला हे असे ब्रेडचे कॉर्नर कट करून घ्यायचे आहेत. ब्रेडचे असे चारी कॉर्नर कट केल्यानंतर आता मी ब्रेडचे तुकडे करायला घेणार आहे. ब्रेडचे तुकडे तुम्ही चौकोनी किंवा त्रिकोणी आकारात कापू शकता. येथे मी 8 ब्रेड वापरले आहेत. तुम्हाला जितके लेयर हवेत तुम्ही तितके ब्रेड वापरू शकता. आता येथे एका पॅनमध्ये मी तेल आणि 2 चमचा तूप गरम करायला ठेवत आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात ब्रेडचे तुकडे तळून घ्यायचे आहेत. ब्रेडचे तुकड्यांचा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ते छानपैकी तळून घ्यायचे आहेत. आता हे ब्रेडचे तुकडे छानपैकी तळून झाल्यानंतर मी ते आता बाजूला काढून घेणार आहे. हे असे एक एक करून मी आता हे सगळे ब्रेड बाजूला काढून घेत आहे. आता हे जे दूध आहे जे आपण गरम करायला ठेवलं होतं ते मी थोडंसं बाजूला काढून घेतलं. ते थंड झाल्यावर आपल्याला ते कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर यात चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्या गाठी झाल्या नाही पाहिजे असं आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. आता येथे मी 1 लिटर दूध गरम करायला ठेवले होते आणि त्याचे छानपैकी आटून अर्धा लिटर झालेले आहे. आता यात जर तुम्हाला दूध जास्त घट्ट हवं असलंच तर आपण त्यात मिल्क पावडर टाकू शकतो आणि मी सुद्धा येथे मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर घालत आहे आणि ते छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध घट्ट करून घ्यायचे आहे.
आता येथे जे आपले तळलेले ब्रेडचे तुकडे आहेत ते मी केसर आणि साखरेच्या पाकेमध्ये चांगले डीप करून घेत आहे आणि मग त्यानंतर आपल्याला त्याचे लेयर तयार करून घ्यायचे आहे। असे एक एक तळलेले ब्रेड छानपैकी आपल्याला या पाकामध्ये डीप करून घ्यायचे। आता ह्याचं हे असे छानसे लेयर तयार झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला हे बारीक केलेले पिस्ता, काजू आणि बदाम घालून घ्यायचे। अशाच प्रकारे आपल्याला दुसरी लेयर तयार करण्यासाठी सुद्धा हे असेच ब्रेडचे तुकडे केशर आणि साखरेच्या पाकेमध्ये चांगले डीप करून घ्यायचे आहे आणि दुसरी लेयर तयार करून घ्यायची आहे। तुम्हाला जितके लेयर तयार करून घ्यायचे असेल तुम्ही करू शकता आणि प्रत्येक लेयरवर आपल्याला असेच पिस्ता, काजू आणि बदामचे तुकडे घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर उरलेला जो पाक असेल तो आपल्याला असा घालून घ्यायचा आहे। आता हे जे दूध आहे ते छानपैकी आपल्याला हे गरम असतानाच आपल्याला ह्यात घालायचं आहे। आता हे दूध चांगले टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यावर गार्निशिंगसाठी बारीक केलेले काजू, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे घालून घ्यायचे आहे। आता येथे आपला हा शाही तुकडा रेडी झालेला आहे। आता शाही तुकडा सेट होण्यासाठी आपल्याला तो फ्रीजमध्ये काही वेळ ठेवायचा आहे। आता येथे आपला हा शाही तुकडा रेडी झालेला आहे। आता ही रेसिपी तुम्हाला कशी आवडली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच नवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।